आजच्या दिवसाची सुरुवात वेद आणि त्याच्या मामाच्या गोड क्षणांपासून झाली. आता वेद त्याच्या मामाला इथं मस्त लाडीगुडी लावत होता. वेदचं लाडीगुडी लावायचं कारण हेच होतं की त्याला बाईकवर बसायचं होतं आणि त्याच्या मामाला हे सांगत होता की मला बाईकवर बसव आणि मला फिरून आण. कारण त्याच्या मामाने ना त्याला सवय लावून दिली. आम्ही आल्यापासून त्याच्या मामाने 2-3 वेळेस त्याला बाईकवर बसवलं आणि चक्कर मारून आणलं आहे. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं हेच होतं की मग आता मी झोपेतून उठलो आहे, मला बाईकवर बसायचं आहे आणि मला तू मस्तपैकी फिरून आण. त्याच्यामुळे तो त्याच्या मामाला लाडीगुडी लावत होता. आता भाच्याचं म्हणणं असं होतं तर मामाने हे तर ऐकलंच पाहिजे, कारण मामाचा लाडका भाचा आहे. त्यामुळे मामाने त्याला पटकन गाडीवर बसवलं आणि त्याला फिरून आणलं. आता इथे वेदने एक मोठा राऊंड मारल्यानंतरही त्याचं म्हणणं असं होतं की मला अजून फिरायचं आहे. त्याची आजी त्याला बोलत होती की चल आता बस झालं, खाली उतर. तर त्याचं म्हणणं नाही होतं. तो त्याच्या मामाला सांगत होता की नाही, मला अजून फिरव. आणि त्याच्यामुळे त्याचं बाय करायची सुद्धा तयारी होती. मग काय मामाने त्याला अजून फिरवलं. आता वेद ना त्याच्या मम्मी पप्पांच्या नंतर जर कोणाच्या जास्त जवळ असेल ना, तो त्याच्या लहान्या मामांच्या जवळ आहे. म्हणजे लहान्या मामांच्या जास्त अंगावर येतो. आता मोठा मामा तर काही इथे राहत नाही. मोठ्या मामाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतो. त्याच्यामुळे त्याची काही मोठ्या मामासोबत एवढी जास्त ओळख नाही आहे. व्हिडिओ कॉलवर बघतो आणि जेव्हा कधी सुट्टीला जर तो घरी आला तर तेव्हा भेटणं होतं. पण जेव्हा जेव्हा मी तिकडे जाते किंवा मग माझा छोटा भाऊ इकडे येतो तर मग त्याची ती ओळख जास्त आहे त्याच्या छोट्या मामासोबत. म्हणून तो त्याच्या छोट्या मामाच्या अंगावर जास्त आहे. आता वेद गाडीवर फिरून आला त्यानंतरही वेदचं काही मन इथे भरलं नव्हतं. त्याला अजून थोडंसं बाहेर खेळायचं होतं. मग मामाची ड्युटी संपली आणि आजीची ड्युटी चालू झाली. नातू थोडासा रडायला लागला. मग आजी कशी शांत बसेल. आजी त्याला बोलली चल मी फिरून आणते. मग काय पुन्हा वेद मस्त आजीसोबत फिरायला गेला.